एकंदर आपल्या वर्षामध्ये 3.5 मुहूर्त आहेत. मुहूर्तावरती कोणतंही काम केलं की ते यशस्वी होतं. त्यामुळे आपण मुहूर्त प्रत्येक कामामध्ये बघत असतो. जे प्रमुख आपल्याला काही गृहप्रवेश करायचा असेल, लग्नाचा साखरपुडा करायचा असेल, लग्न करायचं असेल किंवा कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती मुहूर्तावरती आपण करतो. त्यामुळे मुहूर्त ज्या दिवशी असतील त्या दिवशी विशेष करून आणि ते सण असतील तर आपण ते विशिष्ट पालन करतो. अक्षय तृतीया हा मुहूर्त मानला जातो. पण या दिवशीचं महात्म्य हे पूजन, ध्यान आणि दान या गोष्टीमध्ये सामावलेलं आहे. विशेष करून अक्षय तृतीयाला लक्ष्मीनारायणाची पूजा सर्व भक्त आवर्जून करतात. लक्ष्मीची पूजा करताना विशेष करून लक्ष्मीनारायणाची आवडणारी फळं आणि फुलं असतात ती अर्पण केली जातात. नुसती लक्ष्मीची पूजा आपण करत नसतो तर लक्ष्मी गणेश किंवा लक्ष्मी नारायण या पद्धतीनं आपण करत असतो. लक्ष्मीनारायणाची विशेष पूजा करताना नारायणांना जे आवडते ते तुळशीपत्र त्या पूजेत असतंच. पण लक्ष्मीला आवडणारी जी फुलं आणि फळं आहेत त्यातलं कमळ हे फूल लक्ष्मीला आवडतं, गुलाबाची फुलं आवडतात. तर ह्या पद्धतीनं अक्षय तृतीयाला लक्ष्मींची आराधना केली जाते. लक्ष्मींना कवडीची माळा देणं, त्यानंतर जर आपल्या घरी लक्ष्मी यंत्र असेल किंवा लक्ष्मींची मूर्ती असेल तर त्या दिवशी कुंकुम अर्चन हे करण्याची विशेष प्रथा आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये सुद्धा कुंकुम अर्चन बरेच भक्तजण करत असतात. तर देवीचं कुंकुमाचं अर्चन करावं ते या दिवशी. अक्षय तृतीया काय करते की जे तुम्ही कराल त्याचं अनेक पटीनं तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त करून देते. ह्या जन्मी जरी प्राप्त झालं नाही तरी पुढच्या जन्मी मिळेल असं हे अक्षय दान असतं. त्यामुळे देवांची आराधना ही प्रथम महत्त्वाची मानली जाते. तर अक्षय तृतीयाला आपण लक्ष्मीनारायणांचं पूजन करावं. ह्या अक्षय तृतीयाला 3 मोठे अवतार जन्माला आले. तर त्यामध्ये एक अवतार होता नरनारायणांचा, दुसरा हयग्रीव आणि तिसरे जे होते हे परशुराम होते. हे भगवान विष्णूंचे सगळे अवतार आहेत. परशुराम अवतार हा 6वा अवतार आहे. नरनारायणांचा अवतार जो आहे हा पुढच्या जन्मी जाऊन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रूपानं प्रकट झाला. तर हे नरनारायण होते. आणि हयग्रीव जे होते ह्यांचं जे मुख आहे ते भगवान विष्णूंचीच कथा आहे. तर त्यामध्ये त्यांचं जे मुख आहे हे घोड्याच्या मुखासारखं असल्यामुळं ते हयग्रीव रूप ही ह्याच दिवशी भगवंताचं प्रकट झालं असं म्हणतात. तर ह्या देवतांची पण आराधना केली जाते. ह्यांच्यासाठी दीपदान पण दिलं जातं आणि ह्यांच्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे प्रसाद नैवेद्य पण अर्पण केले जातात. त्यामध्ये आपल्या नरनारायणांच्यासाठी सातू किंवा गहू अर्पण केला जातो. दुसरा हयग्रीव अवतारासाठी चण्याची डाळ, म्हणजे घोड्यांचा आवडता प्रकार तोच आहे त्यामुळं चण्याची डाळ दिली जाते. आणि तिसरे परशुराम जे आहेत यांच्यासाठी काकडी ही अर्पण केली जाते. त्याला नैवेद्य दाखवून लोकांच्यात ती वाटली जाते. तर हा जो विशिष्ट सण आहे हा आपण जो परंपरेनं मानतो हा खरेदी करण्याचा आणि दान करण्याचा अशा पद्धतीने आपण समारंभ करत असतो. तर खरेदी करताना लक्ष्मीनारायणाची पूजा असताना लक्ष्मीचा ज्यात वास आहे ते सोनं आपण खरेदी केलं जातं. ज्या लोकांना सोनं खरेदी करण्याची शक्ती नाही किंवा सोनं फारच महाग आहे तर त्या लोकांनी हळद आणि केशर असं विकत आणून त्याचीसुद्धा लक्ष्मीनारायणाच्या पूजेमध्ये समाविष्ट करावा. तर त्यालासुद्धा एक प्रकारचं सोनंच मानलं जातं. दुसरं म्हणजे ही तिथी पितरांच्यासाठी पण विशेष मानली जाते. तर कारण हा उन्हाळ्याचा महिना आहे आणि पितृलोकामध्ये पाण्याची कायम ओढवण असते. आणि आपले जे सगळे पितर आहेत जे आपले निघून गेलेले आहेत त्यांना पाण्याची फार त्रास होतो, तहान लागते. तर त्यांची एक आठवण म्हणून आपण ह्या दिवशी ब्राह्मणाला एका पत्रावळीवरती एक मटका ठेवून त्यांच्या घरी जाऊन मटका ठेवायचा, त्यात पाणी भरायचं आणि मग ते त्यांना दान द्यायचं. त्या दान देताना दान दिल्यावर दक्षिणा पण द्यावी लागते. काही फळ देऊन, विडा देऊन अशी ती त्यांची पितरांची स्मरण करून ते त्या ब्राह्मणाला अर्पण करायचं. आपली अशी समज आहे की अशा पद्धतीने आपण दान दिलं तर ज्या ठिकाणी आपले पितर लोक आहेत त्या ठिकाणी त्यांना पाण्याची सोय होईल. त्यामुळे जे थंड पाणी आहे हे आपण पितरांना देण्यासाठी ब्राह्मणाला दान करावं. दुसरं म्हणजे जर काही ऊन असल्यामुळं छत्री किंवा चरणपादुका म्हणजे चप्पल ह्यासुद्धा ब्राह्मणाला दिले जातात, पंखा दिला जातो. तर हे पितरांच्यासाठी दिलेली जी दानं आहेत त्यामध्ये ही दानं विशेष करून आपण देत असतो. अन्नाचं दान विशेष करून या दिवशी करावं. जितके कोण गोरगरीब असतील किंवा कोणी असेल तर त्यांना दान द्यावं. पितरांच्यासाठी म्हणून गाय
कुत्रा आणि कावळा ह्या 3 प्रकारे ह्या लोकांना काही विशिष्ट अन्नाचं दान करावं अशीही भाग या सणामध्ये येतो. तर विशेष करून ध्यान करावं, जप करावा आणि जितका तुम्ही जप कराल त्याचं जितकं फळ येत असतं इतर दिवशी त्याचे अनंत फळ ह्या दिवशी येतं. म्हणून जपाचा पण एक विशेष तुम्ही काही कुठलाही मंत्र या दिवशी विशेष करून करावा. लक्ष्मीनारायणांचे जे मंत्र आहेत अनेक प्रकारचे त्यातला कोणताही तुम्ही म्हणू शकता किंवा वेगवेगळी स्तोत्र आहेत. विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक मोठ्या प्रमाणात म्हणलं जातं, पण ज्या लोकांचं संस्कृत चांगलं नसेल त्यांनी व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायला हरकत नाही. महालक्ष्मीसाठी इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक जे आहे, नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी अशा पद्धतीचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र देखील म्हणण्याचा प्रघात या दिवशी आहे. तर काही स्तोत्र ही जी म्हणतात श्रीसुक्ताचं पण वाचन केलं जातं. जर ह्या गोष्टी होत नसेल तर कुठल्या ब्राह्मणांच्याकडूनही तुम्ही करून घेऊ शकता आणि जर येत असेल तर तुम्ही घरामध्ये या पद्धतीनं म्हणू शकता. तर लक्ष्मीनारायणांची विशेष करून आराधना करून हा सण तुम्ही आनंदात आणि सुखामध्ये पार पाडावा.